साटमांकडून मोदींच्या आवाहनाला केराची टोपली। नालेसफाई पाहणीसाठी 25 वाहनांचा ताफा। नेते, नगरसेवक, अधिकाऱ्यांच्या एकूण 25 गाड्या। किरीट सोमय्या पार्कसाइट पोलीस स्थानकात हिंदू तरुणीवर मुसलमानाकडून अत्याचार झाल्याचं प्रकरण। मुंबईसह कोकणात पारा 35 अंशांवर आजपासून हवामान कोरडं राहण्याची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। काँग्रेस नगरसेवकासाठी शिवराय आणि औरंग्या एकसमान। अकोला काँग्रेसचा नगरसेवक आझाद खानचे संतापजनक विधान। दिलेली परीक्षा पुन्हा द्यावी लागणार। नीटच्या परीक्षेला फुटीचं ग्रहण। नाशिककर शुभम खैरनार अटकेत। राजस्थानात फुटलेल्या नीटच्या पेपरचे धागेदोरे नाशिकपर्यंत। 15 लाखासाठी पेपर फोडल्याची चर्चा। काँग्रेसची विद्यार्थी संघटना उतरली रस्त्यावर। नीटची परीक्षा रद्द झाल्यानं नवी दिल्लीत आंदोलन। एमआयएम नगरसेवकाच्या घरावर पालिका बुलडोझर चालवण्याची शक्यता। मतीन पटेलला न्यायालयाकडून दिलासा नाहीच। अवैध बांधकाम प्रकरणी पुढील सुनावणी 18 मे रोजी होणार। पार्थच्या मनातलं वहिनींच्या कागदावर उमटल्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून जुने जाणते बाहेर। वाद वाढताच सुनेत्रा पवारांची सारवासारव। नजर चुकीने ज्येष्ठांची नावं राहून गेल्याची मांडली भूमिका। दुसऱ्यांदा जाहीर अपमान झाल्यानं प्रफुल्ल पटेल दुखावले। राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष विकोपाला। काही भाजपावाले मोदींचं ऐकेनात। सौभाग्यसिंह ठाकूरने उडवला 100 गाड्यांसह धुरळा। मध्य प्रदेशातील दृश्य देशभर चर्चेत। रुपया घसरला, डॉलर महागला। मंगळवारी डॉलरचा भाव दर 95.5 रुपये। पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दावा। खाद्यतेल आणखी महागण्याची भीती। बायोडिझेल धोरणाचा खाद्यतेलावर नकारात्मक परिणाम। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण। आरोपी तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी। रझाक मेमन आणि शाहरुख कुरेशीला न्यायालयीन कोठडी। ठाणे मनपाच्या 9 शिवसेना नगरसेवकांवर शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप। शिवसेना नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार। खासदार लंकेंना भोंदूबाबांचे भारीच प्रेम। अशोक खरातच्या नंतर लंकेंचे नवे फोटो। भोंदू वीरकरच्या पायाशी खासदार लंके। जय महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश। किडनी चोरीचा पीडित रोशन पुळेला मिळणार 5 लाखांची मदत। नसरापुरातल्या मुलांच्या शौर्याला सलाम। भीमराव कांबळेला रोखण्याचा लहानग्यांनी केला प्रयत्न। वासनेपुढे मात्र फिके पडले बचावाचे प्रयत्न। भीमराव कांबळेची न्यायालयात हजेरी व्हिडिओद्वारे। नराधम भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी। नूर मोहम्मदची पाठराखण कोण करतोय? आरोपी नूर केवळ निलंबित। शिवाई बस छेडछाड प्रकरणी अजूनही बडतर्फी नाहीच। आमदारकीच्या इच्छुकांना पुन्हा परिषदेचे वेध। पावसाळ्याआधीच स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदारकीची संधी। परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक।